मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत। मात्र या दौऱ्यापूर्वी ठाणे आणि नाशिक मधून शेकडो शिवसैनिक अयोध्येला रवाना झालेले आहेत। ठाण्यामधील शिवसैनिकांना निरोप देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेल्वे स्टेशनवर हजर होते। अयोध्या दौऱ्यावर निघालेल्या शिवसैनिकांच्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला। ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांनी गर्दी केली होती। वाजत गाजत शिवसैनिक ठाणे रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते। अयोध्या हा शिवसेनेच्या श्रद्धेचा विषय असल्याचं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। रामलल्लांचं दर्शन घ्यायला ललायित झालेले आहेत, चांगलं आहे। आणि अयोध्या हा प्रभू रामचंद्रांची जी पावनभूमी आहे ती आमच्यासाठी फारच श्रद्धेचा विषय आहे आणि म्हणून जिव्हाळ्याचा विषय आमचा। येत्या रविवारी 9 एप्रिलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार आणि खासदारांसह अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहेत। सोबतच मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक सुद्धा या अयोध्या दौऱ्यात सहभागी होणार आहेत। शुक्रवारी ठाण्यामधून शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने रवाना झाले। खूप चांगला माहोल आहे आणि आम्ही सर्व रामलल्लाच्या दर्शनाला चाललेलो आहोत। हे फक्त आणि फक्त आमच्या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। ठाण्याप्रमाणेच नाशिकमधूनही 1000हून अधिक शिवसैनिक अयोध्या दौऱ्यावर निघालेले आहेत। या शिवसैनिकांसाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमधनं शिवसेना पदाधिकारी रेल्वेनं अयोध्येच्या दिशेने रवाना झाले। शिवसैनिक या ट्रेनमध्ये असणार आहे। जवळपास 1500 ते 1600 पूर्ण शिवसैनिक आमच्या नाशिक जिल्ह्यातून अयोध्या करता प्रस्थान करत आहे। कशा स्वरूपाचं नियोजन असणार आहे? किती बोग्या आपण घेतलेल्या आहे? टोटल 18 बोग्या घेतलेल्या आहे आणि सगळ्यांची व्यवस्था एकदम चांगल्या पद्धतीने केलेली आहे। राज्यामध्ये सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत। 2019ला राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केलेला होता। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याची पुनरावृत्ती करणार आहेत। शिवसेनेतल्या बंडानंतर दोन्ही सेनेत हिंदुत्वावरून चांगलीच जुंपलेली होती। दोन्ही काँग्रेस सोबत आघाडी करून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा दावा शिंदे समर्थकांकडून केला गेला होता। तर आपणच हिंदुत्वाचे खरे पाईक असल्याचा दावा दोन्ही सेनेकडून करण्यात आलेला होता। आता अयोध्या दौऱ्याच्या माध्यमातून ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।